आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी वर्गाला सरकारकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. कारण शेतकऱ्याचं उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाढत आहे, तरीही शेतकरी नागावला जात आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी सोयाबीनला जो भाव होता तो भाव आजही मिळत नाही. महागाई गगनाला भिडलेली आहे. बियाणाचे भाव, खताचे भाव प्रचंड वाढले आहेत, मजुरीचे भाव वाढलेले आहेत आणि त्या ठिकाणी उत्पन्नाचा खर्च देखील निघत नाही. अशा अवस्थेमध्ये सरकारनं निवडणुकीमध्ये एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती करू, आणि आज तो दिवस आलेला आहे की सरकारनं आश्वासन पाळण्याचं. आता सरकार आश्वासन पाळतंय की पुन्हा शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसतंय हे आपल्याला काही तासात समजेल. परंतु दुर्दैवाची बाब आहे की जो जगाचा पोशिंदा आहे, तो जगाचा अन्नदाता आहे आणि तोच त्याचीच अवस्था इतकी वाईट असेल तरी गंभीर आहे. देशातील विशेषतः महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होत आहेत आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याची हीच वेळ आहे. तर मायबाप सरकार आज कुठला निर्णय घेतंय याकडे शेतकऱ्याचे डोळे